आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय। मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू आहे। गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता, मात्र मागील 2 दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। मुंबईला पाणीपुरवठा करणारं सर्वात जास्त पाणी पातळी असलेलं भातसा धरण 85% भरलंय। त्यामुळे सापगाव येथील भातसा नदी पुलावरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि भातसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मंगळूरपेठ शहराच्या दर्गा चौकात असलेली जीर्ण इमारत सततच्या पावसामुळे कोसळली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला। बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा, वन्हाडसह विदर्भातील काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली। पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसानं दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेलेले आहेत। या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। हा लाभ या महिन्या अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं समजतंय। एक मोठी बातमी बघूया। सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला। जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत। आपण आधी बोलायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिलाय। तसंच 6 मंत्र्यांची विकेट पडणार असं स्वप्न आताच्या कलियुगातील संजयला पडलंय, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम असून तुम्ही कितीही देव पाण्यात घातले तरी तुम्हाला यश येणार नाही अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीका केली। सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवरती चांगलाच निशाणा साधला। आम्ही जर तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं ते म्हणाले। जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत। आम्ही जर बोलायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही असा इशारा सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिलाय। 6 मंत्र्यांची विकेट पडणार असं स्वप्न आत्ताच्या कलियुगातील संजयला पडलंय, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम असून तुम्ही कितीही देव पाण्यात ठेवले तरी तुम्हाला यश येणार नाही अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीका केली। जया भावाचं, गोपीचंदाचं, मी असं आम्ही पहिलंच फाटकाय, आमचा काय फाटणार आहे सा? पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। तोंड दाखवायला पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली। निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावलं उचलण्याची शक्यता आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या दुसऱ्या फेरी अखेर एकूण 56,000 प्रवेश निश्चित झालेत। यामध्ये सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत तर सर्वात कमी प्रवेश कला शाखेत झालेत। विज्ञान शाखेला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळते। मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचे पडघम वाजायला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे पर्यावरण विभागानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। त्यानुसार पीओपीसह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात। याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं, तसंच सण उत्सव पर्यावरणपूरक साजरं करावं असं आवाहन पर्यावरण विभागानं केलंय। मंगळवारी चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ती 1,15,000 रुपयांवरती पोहोचली। चांदीचा हा नवा उच्चांकी भाव आहे। 1 किलो चांदीसाठी जीएसटीचा आता फक्त 1,18,450 रुपये मोजावे लागणार आहेत। पुणे महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून ठप्प पडला। अनेक शाळांमध्ये महापालिकेनं लाखो रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मात्र गेल्या 3 वर्षांपासून ई लर्निंगसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला मान्यता न देण्याचं धोरण महापालिकेनं स्वीकारलं असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीनं देण्याचं नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलंय। त्यासाठी सोमवारपासून बृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरती संगणकीय एक खिडकी पद्धतीनं अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
मुंबई पालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. वाटाघाटीनंतर पालिकेनं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार असून त्यामुळे 23 जुलैपासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आलाय. मुंबईतील स्थानक परिसरातील फूड स्टॉल्समध्ये अलीकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं उपनगरीय स्थानकावरील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विद्युत तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. चर्चगेट स्थानकावरील एका फूड स्टॉलमध्ये आग लागल्याची घटना नुकतीच घडली होती. अंगारकी चतुर्थी निमित्तानं अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावरती भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडनं विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी सुद्धा विशेष जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळानं औद्योगिक कामगारांसाठी चाकण इथल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत पीएमपी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या आठवड्यापासून आंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, HP चौक आणि पुन्हा आंबेठाण चौक या मार्गावरती वर्तुळाकार पद्धतीनं 6 पीएमपी चालवले जाणार आहेत. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचं मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी 100 जणांनी दर्शवली आहे. त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जागा दिली जाणार आहे. नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेत नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फैलावर घेतलं. तुम्हाला लहान मुलांसारखे वारंवार सांगायचं का कोणी कधी येतो कधीही जातो. यापुढे कार्यालयीन वेळेत कार्यालयामध्ये हजर नसलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असा इशारा सिंह यांनी दिलाय. 11वीच्या प्रवेशाच्या 2 नियमित फेऱ्यानंतर मुंबई विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये 1,43,546 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अद्यापही 3,28,234 जागा रिक्त आहेत, तर अजूनही 1 लाखाच्या वर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी बघता रुग्णांना आता AI इंटिग्रेटेड 5G रुग्णवाहिका रुग्णांना जीवदान देणार आहे. AI बेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजी रुग्णांना गोल्डन अवर ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार आहे. सध्या या AI टेक्नॉलॉजीच्या अँब्युलन्समुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंब्रा आणि कौसा येथील कचरा समस्येनं आता उग्र रूप धारण केलंय. गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यामुळे संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या 5 गाड्या थेट ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेनं वळवल्या. मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं. 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी 51,334 विद्यार्थ्यांचे अर्ज आलेत. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस बघायला मिळेल असं चित्र आहे. LLBच्या जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्ह आहे. त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपासंदर्भात संघटनांचे पदाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली. परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून काही मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. मात्र बुधवारी परिपत्रक काढल्यानंतरच संप मागे घेऊ अशी भूमिका परिचारिका संघटनांनी घेतली. राज्याच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 24 ते 26 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये होणार आहेत. या परीक्षेसाठी बसणाऱ्या राज्यातील सर्व शाळांची ऑनलाईन नोंदणी 26 जुलैपर्यंत करता येणार आहे. तसंच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 24 ऑगस्टपर्यंत करता येईल. देशात डिजिटल व्यवहारामध्ये प्रचंड वाढ होण्याबरोबरच सायबर फसवणुकीचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. 2024 सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचं कोटींमध्ये नुकसान झालं असून ते मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 206% वाढलंय अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. पुणे शहरातील रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी यासाठी महापालिकेनं PMC रोड मित्र ॲप तयार केलंय. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनाला पाठवता येणार आहेत. पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आलं असून पुढील काही दिवसातच ते कार्यान्वित केलं जाणार आहे. लोणावळ्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. गेल्या 24 तासात तब्बल 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाच्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललंय. बीड परळी रेल्वे मार्गामध्ये भूसंपादन करूनही जमिनीचा मावेजा न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केलं. तसंच काही शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते. त्यांना चांगल्या वळणावरती आणलं पाहिजे तर मुलांवरती
शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज आहे आणि चांगली पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. ते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गोंदियाच्या मुरगाव अर्जुनी गावातील इटखेडा इथे एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे संपूर्ण घर जळून खाक झालं. इटखेडा इथल्या बळीराम मडावी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे अंदाजे 3 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. सोनं चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठलाय. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता 1 लाख रुपयांवरती पोहोचलाय. जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1,03,000 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला असून चांदीचा दर 1,18,000 रुपये प्रति किलो या उच्चांकावरती पोहोचलाय. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. कोल्हापुरातल्या कसबा बावडा या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता ठेकेदाराला 85 लाखांचे बिल महापालिकेनं दिले. या बिलांवरती बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आली आहे. पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी दिलाय. मुंबईहून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवरती अचानक दरड कोसळली. या 2 प्रवासी जखमी झालेत. लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे काही घरांचं मोठं नुकसान झालंय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान लवकर जमा करा या मागणीकरता तेल्हाराच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जळगाव जिल्ह्यात लंपी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार. एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील 28 गावांमध्ये आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केलेत. जनावरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले. केंद्र सरकारनं 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेला मंजुरी दिली. यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील नेरीपांगली विविध कार्यकारी सहकारी संस्था या प्राथमिक कृषी पतसंस्थेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत गोदामांच्या बांधकामासाठी 500 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतसंस्था सुद्धा निश्चित केल्या गेल्या आहेत. यानंतर एक मोठी बातमी. पुण्याच्या धनकवडीमध्ये पुन्हा एकदा गुंडांचा धुडगूस बघायला मिळाला. दहशत माजवण्यासाठी 15 रिक्षा, 3 कार्स आणि 2 स्कूल बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात हा प्रकार घडला. अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार्स, 2 शालेय बसेस आणि एका टेम्पोची तोडफोड करत मोठं नुकसान केलंय. या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आलं. पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना पुण्यामध्ये. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे. अभिजित, याबद्दल काय माहिती? श्वेता, पुण्यात पुन्हा काय तोडफोडीचं चित्र सुरू असलेलं पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वीच पुण्यातल्या एका भागात गाड्यांची तोडफोड आरोपींकडून करण्यात आली होती आणि आता पुण्यातलं जे सहकारनगर पोलीस स्टेशन आहे, जे पोलीस स्टेशन गुंडांनी या पोलीस स्टेशनची तोडफोड देखील केली होती, त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री जवळपास 20 गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यात 15 रिक्षा, 3 कार आणि 2 स्कूल बसचा देखील समावेश आहे. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात 3 अज्ञात व्यक्तींकडून ही तोडफोड जी आहे ती करण्यात आल्याची माहिती मिळतेय. रात्री 1 वाजल्याच्या दरम्यान ही सगळी घटना घडली आहे. याचं कारण काय तर केवळ या सगळ्या परिसरात गुंडांची दहशत राहावी, आमची दहशत राहावी म्हणून या 3 आरोपींकडून जी आहे ती तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे. यासह 2 ते 3 व्यक्तींना ज्यांनी यांना अडवायचा प्रयत्न केला त्यांना देखील जबर मारहाण या आरोपींकडून करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांनी कॉग्निझन्स घेत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो अज्ञातांविरोधात दाखल केला आहे. सहकारनगर पोलीस या सगळ्यांचा तपास करतात पाहायला मिळत आहेत. पण गेल्या काही दिवसाचा पुण्यातला क्राईम रेकॉर्ड जर काढला तर गाड्यांची तोडफोड असेल किंवा हातात कोयते घेऊन तोडफोड असेल, हाणामारी असेल किंवा चक्क पोलीस स्टेशनमध्ये घातलेला रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी धुमाकूळ असेल, या सगळ्यानंतर पुणेकरांना एकच प्रश्न पडतोय की पुण्यातला कायदा व सुव्यवस्था पुन्हा ऐरणीवर आली आणि पुणेकर खरंच सुरक्षित आहेत का? श्वेता. अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. कल्याण इथल्या एका खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. कल्याणच्या मनसैनिकांनी त्याला कल्याणमधील वसार गावातनं शेतातून पळत जात असताना पकडलं. त्याला गाडीत बसवलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं.
सोनाली कळासरे या तरुणीला गोकुळ झा यानं मारहाण केल्यानंतर मनसेनं आणि ठाकरे गटानं आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तर आरोपी गोकुळ झा हा 4 दिवसांपूर्वी ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकरणी जेलमधनं जामिनावर सुटून आला होता. या गोकुळवर विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी या 2 पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा आणि हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी 5 टीम्स बनवल्या. सकाळी आता गोकुळ याला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, या प्रकरणासंदर्भात काय अधिक माहिती द्याल? श्वेता, गोकुळ झा याला कल्याणच्या जी मानपाडा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्याला मेडिकल करता काढलं जाईल. त्याची जी वैद्यकीय तपासणी ती करून त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. कल्याण कोर्टामध्ये महिलांचं जे कोर्ट आहे, विशेष करून मानपाडा पोलीस स्टेशनचं महिलांचं कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये त्याला तिथे हजर केलं जाईल. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 2 गुन्ह्यांमध्ये आधीच तो जामिनावरती आहे आणि त्यांनी हा 3रा गुन्हा केलेला आहे आणि ते सगळे कायदे लक्षात घेता, कारण का जामिनावर असताना एखादा गुन्हा घडणे किंवा एखाद्या प्रकारची कृत्य करणे ह्या गोष्टीला तडीपारी किंवा आणखीन याच्यापेक्षा गंभीर गुन्हे जे आहेत त्या स्वरूपातली कारवाई जी आहे ते पोलीस या गोकुळ झा करू शकतात. मानपाडा पोलीस स्टेशन आहे. रात्रभर या पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ सगळे अधिकारी जे त्यांनी जागून या सगळ्या प्रकरणाचं जे लेखी जे म्हणजे कागदोपत्री जी कामं आहेत ती पूर्ण केली आहे. इथे जवळच लॉकअप आहे. त्या लॉकअपमध्ये त्या गोकुळ झ्याला त्याला ठेवलेलं आहे. मुळात गोकुळ झा ह्याने जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य कोणीही मान्य करणार नाही किंवा सगळेजण निषेध करतील. पण आता पोलिसांची खरी भूमिका असेल की कशा रीतीनं हा गोकुळ झा जो आहे याने पुन्हा भविष्यात असं कृत्य करू नये किंवा ह्याला इतकं कठोर शासन व्हावं की ह्याच्यासारख्या आणखीन लोकांनी कुठलं कृत्य करू नये. आणि त्याचमुळे जर असे सराईत आरोपी कोणताही कायदा न जुमानता, पोलिसांना न जुमानता असे कृत्य करत असतील तर त्यांच्यावर कठोर शासन केलं नाही तर मात्र हे असे गुन्हेगार जे वारंवार कृत्य करत असतील. त्यामुळे खरं तर आता पोलिसांची ही खरी परीक्षा आहे की या गोकुळ झ्याला कोणकोणत्या कलमांतर्गत, विशेषतः मी सांगितलं त्या पद्धतीने की तो नुकताच 4 दिवसापूर्वी जामिनावरती एका मारहाणीच्या प्रकरणातून बाहेर आला होता आणि पुन्हा त्याने मारहाणीचं प्रकरण केलेलं आहे. याआधी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. हा 3रा गुन्हा आहे, अत्यंत गंभीर आहे. महिलेवर अटॅक केलेला आहे, त्याने महिलेला मारहाण केलेली आहे. ते मारहाण करताना त्या महिलेचे कपडे देखील आपण जर पाहिलं असेल तर पूर्ण वरती आले होते. हे छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांनी नोट केलेल्या आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला जाईल आणि भविष्यात तो असे गुन्हे करू नये असं त्याला पूर्णपणे गंभीररित्या त्याच्यावरती कारवाई केली जावी. या सगळ्या तयारीनिशी पोलीस जे आहेत त्याच कोर्टामध्ये उभे राहतील आणि त्याचा जामीन सगळ्यात पहिले रद्द करावा, त्यावरती तडीपारी करावी किंवा आणखीन कुठला गंभीर जो गुन्हा मोका असेल किंवा आणखीन कुठले गंभीर गुन्हे जेणेकरून हा गुन्हेगार जो हा बाहेर येऊ नये आणि या गुन्हेगारांना आणखीन मोठं शासन व्हावं आणि या सगळ्या कायद्याची किंवा या सगळ्या कारवाईची इतर गुन्हेगारांमध्ये धडकी बसावी. हे सगळं पोलीस जे आहेत ते त्यांच्यावरती आता डिपेंड आहे. बरं अजित, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहू. या आरोपीला आता कोर्टामध्ये सुद्धा आज हजर केले जाणार आहे त्या संदर्भातले. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. DRI मुंबईनं प्रीमियम लक्झरी फर्निचरच्या आयातीमध्ये घोटाळा करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्यात. या प्रकरणी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचा समावेश असल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरामध्ये पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी पुण्याच्या हडपसरमधनं ताब्यात घेतलं. आरोपी पत्नीजवळ तिचं लहान बाळ सुद्धा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. वसईमध्ये लहान मुली किडनॅप करण्याचा प्लॅन गावकऱ्यांनी मोडून काढला. तृतीयपंथीयांच्या तावडीतून लहान मुलींची सुटका करत जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगावात एका मेडिकल दुकानावरती काम करणाऱ्या तरुणाला कामावरनं काढण्याच्या रागातनं तुफान दगडफेक झाली. कामावरून काढल्याच्या रागातून 2 गटातील टोळक्यांनी दगडफेक केली. दगडफेकीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी संशयित तरुणांना ताब्यात घेतलंय. परभणी सोनपेठ महामार्गावरती बसनं दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण ठार झाले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. कोकाटे यांच्या प्रतिमेवरती पत्ते फेकून अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवरती हल्लाबोल केला. जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत, पण आम्ही बोलायला लागलो की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला. बुलढाण्याच्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये पावसानं कहर केलाय. पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतीचं घरांचंही मोठं नुकसान झालंय. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नागरिक करतायत.
बिहारमधील मतदार याद्यांमधनं सुमारे 51 लाख मतदारांची नावं हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 18 लाख मतदार मृत तर 26 लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचं आढळलंय. त्याशिवाय 7.5 लाख मतदारांची नावं ही अनेक ठिकाणी नोंदवलेली असल्याचं आढळून आलंय.